रोजच्या प्रमाणे आजच्याही दिवसाची सुरुवात योगाने झाली. या ताईंचं हास्य बघा किती सुंदर आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे पूजेचं साहित्य घेऊन आले येता येता. या निमित्ताने मला तुम्हालाही सांगायचं आहे की लवकरात लवकर योगा चालू करा. आता 1 जानेवारी येतोयच, तर नवीन वर्षाचं रिझॉल्युशन ठेवा आणि योगा सुरू करा, कारण खरंच खूप गरजेचं आहे. आणि मी जेव्हापासून करते ना तेव्हापासून मला असं वाटते की सर्वांनीच योग करावा. मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाचं फक्त निमित्त बरं का. आहोंना आणि माझ्या मुलाला दोघांनाही पुरणपोळी खूप आवडते, म्हणून मस्त डाळ घालून पुरणपोळीची तयारी केली आणि छानपैकी स्वतःचं असं आवरून घेतलं. किती मस्त वाटतं ना असं छानसं आवरल्यावर. अगदी साधासा दिवस एकदम खास होऊन जातो आणि आजचा दिवस तर खरंच खासच होता. घरामध्ये तुळशीजवळ सगळीकडे दिवे लावून घेतले आणि गरमागरम पापड तळले, भजी तळून घेतली आणि आता छानपैकी पुरणपोळी करायची. अगदी अशी तव्यातून निघालेली तूप लावलेली मस्त पुरणपोळी डायरेक्ट ताटामध्ये. चला, देवाला नैवेद्य दाखवला, छानशी आरती केली आणि मस्त जेवणाचा आनंद घेतला.